नमस्कार, मी प्रथमेश कुडेकर. आपण पाहत आहे कर्जत सुपरफास्ट. संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात बहुचर्चित एक विषय होता, तो म्हणजे पालकमंत्रीपदाचा. आमदार महेंद्र थोरवे हे नाव नेहमी चर्चेत असायचं, कारण आमदार महेंद्र थोरवे यांनी सुरुवातीला रायगडच्या अनेक नेतृत्वांवर टीका करत हे पालकमंत्रीपद भरतशेठ गोगावले यांनाच मिळालं पाहिजे यासाठी आग्रह धरला होता. आमदार साहेब, आज बघतोय अखेर नागपंचमीच्या दिवशी, सोमवारच्या दिवशी, चांगल्या सणाच्या दिवशी भरतशेठ अखेर पालकमंत्रीपद झालेले आहेत. आपला एक प्रचंड मोठा संघर्षाचा वाटा या पालकमंत्रीपदासाठी होता. आजच्या आपल्या भावना काय? होय, नक्कीच आज आमच्या सर्व शिवसैनिकांसाठी, आम्हा सगळ्या तिन्ही आमदार भरतशेठ असतील, महेंद्र दलवी असतील, आमच्या सगळ्यांसाठीच आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे. कारण आज श्रावणी सोमवार आहे, पहिला सोमवार आहे आणि आज नागपंचमी आहे. आणि आजच्या या सणाच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि सुनेत्रा वहिनी या तिघांनी एकत्रपणे येऊन रायगडचे पालकमंत्रीपद हे भरतशेठ गोगावले यांची नियुक्तीची घोषणा आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि ह्या गोष्टीचा मनस्वी आनंद संपूर्ण रायगडच्या जनतेला आणि सर्व शिवसैनिकांना या ठिकाणी झालेला आहे. खरं तर या संदर्भात आमच्या तिघांचाही रायगडच्या पालकमंत्रीपदासंदर्भात फार मोठा संघर्ष हा आम्ही तिन्ही आमदारांनी एकत्रपणे येऊन केलेला होता. आणि आमची ठाम भूमिका होती की कोणत्याही परिस्थितीमध्ये रायगडला 3 आमदार शिवसेनेचे असताना त्या ठिकाणी रायगडचाच पालकमंत्री या ठिकाणी झालं पाहिजे. कारण भाजपचे सुद्धा 3 आमदार या ठिकाणी आहेत, परंतु भाजपचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी आहेत आणि पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून या रायगडकडे पाहिलं जातं. आणि या रायगडमध्ये या ठिकाणी भरतशेठच्या रूपाने शिवसेनेचा पालकमंत्री असावा अशी भूमिका ठामपणे आमची होती. आणि आज आम्हाला शिंदेसाहेबांनी जो सहकार्याची आम्हाला भावना दाखवली, त्यामुळेच आज रायगडला पालकमंत्रीपद मिळालेलं आहे. आमदार साहेब, ज्यावेळी आपण ह्या संघर्षाच्या यात्रेत उतरला होतात, ज्यावेळी ते पद आदितीताईंना गेलं होतं, त्यानंतर शिवसैनिकांनी संघर्ष केला, टोल नाक्यांवर जाळपोळ झाली, शिवसैनिक अजिबातही कुठे नेत्यांचं सुद्धा ऐकत नव्हते. पालकमंत्रीपद पाहिजे तर भरतशेठ यांनाच पाहिजे, नाहीतर आम्ही पक्षसुद्धा एक वेळ पक्षातून राजीनामे देऊ, अशी संघर्षाची भूमिका शिवसैनिकांनी सुद्धा घेतली होती. मग कुठेतरी आता रायगडमधले जे विरोधी पक्षनेते होते, आता सगळीकडे हातमिळवणी झाल्याचं आपण चित्र बघतोय. अनिकेत तटकरे यांना जर कुठेतरी मदत केली तर आपल्याला सुद्धा एक भविष्यात सकारात्मक कुठेतरी एक वाटचाल शिवसेनेची सुद्धा होईल, असं त्या ठिकाणी एक चित्र निर्माण झालं होतं. मग संपूर्णपणे आता भरतशेठ यांच्याकडे पालकमंत्रीपद गेल्यानंतर भविष्यात पुन्हा काही वाद उद्भवेल असं आपल्याला वाटतं का? नाही, आता नक्कीच नाही. कारण आता आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की भरतशेठ एक असं नेतृत्व रायगडमध्ये आहे की जे गरिबांचे नेते आहेत. गोरगरिबांचा नेता म्हणून भरतशेठकडं पाहिलं जातं. आणि असं नेतृत्व ज्या वेळेस पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारतं, तेव्हा खऱ्या अर्थाने रायगडला जाग आली, रायगडला न्याय मिळेल असं सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी वाटत आहे. आणि भरतशेठच्या बाबतीत तर सांगायला नकोच, मी हे सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्याच आहेत. आणि त्यामुळे जो काय विधान परिषदच्या निवडणुकीसंदर्भात जो आमच्यासमोर एक पेच तयार झाला का विधान परिषदची निवडणूक अनिकेत तटकरे यांना देण्यासंदर्भात तुमची मतं काय, त्यावेळेस आम्ही स्पष्टपणे सांगितलं की जर महायुतीचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल, फक्त आमची भूमिका एवढीच आहे की आम्हाला भरतशेठ यांना पालकमंत्री करावं. आणि जर महायुतीचा निर्णय जर अनिकेत तटकरे यांना विधान परिषदेची उमेदवारी द्यायची असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू, असं आम्ही जाहीरपणे त्या ठिकाणी सांगितलं. आणि आपण सगळ्यांनी पाहिलंसुद्धा की आम्ही अनिकेत तटकरे यांना समर्पण सगळ्यांनी आम्ही तिन्ही आमदारांनी दिलं. महेंद्र दलवींनी आपल्या मुलीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. आणि हे सगळं असं एकत्रपणे येऊन आम्ही तो निर्णय त्या ठिकाणी घेतला. परंतु आज त्या निर्णयाचं खऱ्या अर्थाने आज आम्हाला न्याय मिळाला असं म्हणावं लागेल. का भरतशेठच्या रूपाने पालकमंत्री रायगडला मिळाल्यामुळे राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना यापुढे एकत्रपणे येऊन चांगलं काम करतील आणि रायगडच्या विकासाला गती देतील. पुन्हा एकदा पालकमंत्रीपदासाठी आपण सुद्धा अगदी हिट लिस्टवर होतात राजकारणाच्या. मग महेंद्र थोरवे यांना कुठेतरी राजकीय अशी भीती वाटत नाही का की कधीतरी आपल्याला त्रास होईल, आपण ह्या संघर्षाच्या भूमिकेत काय उतरत असतो? शिवसैनिक म्हणून तुम्ही शिवसैनिकांना घेऊन अशी तुमच्यातली जी धमक आहे ती कशा रीतीने व्यवस्थित ठेवता? खरं तर मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच शिवसेनेचं नेतृत्व या मतदारसंघाचं, या तालुक्याचं करत असताना मी माझी आक्रमक भूमिका ही विरोधकांसमोर ठेवली. शिवसेनेला बरोबर घेऊन, सर्वसामान्य तळागाळातील शिवसेनेला बरोबर घेऊन तळागाळातील शिवसैनिक हे माझ्याबरोबर पाठीशी ठामपणे उभे राहत आलेले आहेत आत्तापर्यंत.
आणि आपण सगळ्यांनीच हे सगळं पाहिलेलं चित्र आहे की सर्वसामान्य शिवसैनिक हा ठामपणे माझ्याबरोबर उभा राहिला. त्यामुळे मी कधीच कुठल्याच नेत्यांच्या संघर्षाला कधी घाबरलेलो नाही आत्तापर्यंत. मला जी भूमिका घ्यायची ती रोखठोक भूमिका माझी त्या ठिकाणी असते. मी कधीच त्या ठिकाणी दुटप्पीपणा मला चालत नाही. मी स्पष्टपणे जी माझी भूमिका विरोध करायचा तर समोर विरोध करायचा, मागून एक बोलायचं आणि समोर एक बोलायचं, असं कधीच मी त्या ठिकाणचं राजकारण मी आत्तापर्यंत केलेलं नाही. त्यामुळे माझी भूमिका स्पष्टपणे त्या ठिकाणी असते की जी भूमिका घ्यायची ती ठामपणे घ्यायची. आणि याच भूमिकेतून महेंद्र थोरवे म्हणून मी उदयास आलो आणि आज दुसऱ्या टर्मचा आमदार म्हणून या मतदारसंघाच्या जनतेने मला निवडून दिलेलं आहे. त्यामुळं माझी भूमिका आहे की माझ्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे. माझा मतदारसंघ हा मुंबईपासून जवळ असूनसुद्धा या मतदारसंघामध्ये ट्रायबल भाग आहे आणि या मतदारसंघाचा विकास हा गतिमान पद्धतीने व्हावा या दृष्टीने मी सातत्याने या ठिकाणी प्रयत्न करत आहे आणि त्याला यशही आतापर्यंत आलेलं आहे. शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना मोठा निधी या मतदारसंघामध्ये उपलब्ध करू शकलो. आताही सरकारमध्ये आम्ही आहोत. आता जे काही मागचं दायित्व जे आहे ते दिल्यानंतर आम्हालाही मोठी विकास कामे या मतदारसंघासाठी करायची आहेत आणि लवकरात लवकर ती कामे आम्ही पूर्ण करू. आम्हाला तो आत्मविश्वास या ठिकाणी आहे की सरकार चांगल्या पद्धतीने काम करून सर्वसामान्यांना आपल्याला त्या ठिकाणी न्याय देता येईल. आमदार साहेब, आपण महत्त्वाच्या मुद्द्यांवर नेहमी बोलत असता, तो म्हणजे विकासाचा मुद्दा. आधीच्या टर्ममध्ये जवळपास 3,000 कोटींचा एक विक्रमी निधी आपण मतदारसंघात आणला, मतदारसंघाचा विकास केला. आपण त्याच पावलावर अजूनही चालताय. रायगडचा विकास कुठेतरी रखडलेला दिसत होता, कारण पालकमंत्रीपद हक्काचं नव्हतं. भरत शेठ आता हक्काचे मंत्री, पालकमंत्री झालेले आहेत. इथून पुढे भरत शेठच्या माध्यमातून, अनेक योजनांच्या माध्यमातून निधी येण्यासाठी वगैरे काय प्रयत्न असणारे, विकास कशा रीतीने चालणार? खरं तर आता मागच्या टर्ममध्ये शिंदेसाहेब मुख्यमंत्री असल्यामुळे चांगला निधी मतदारसंघामध्ये आला हे मान्य करतो. आताही आपल्याला नव्यानेसुद्धा या मतदारसंघामध्ये या दुसऱ्या टर्ममध्ये जी विकास कामं प्रलंबित आहेत आणि जी ऐतिहासिक कामे मला या मतदारसंघामध्ये करायची आहेत त्या कामांनासुद्धा आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. त्याचा फॉलोअप सुरू आहे आणि आपल्याला कल्पना आहे की आता कोंढाणा धरण या ठिकाणी होत आहे. पोशीर धरणालासुद्धा राज्य सरकारकडून त्या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे. शिलार धरण त्या ठिकाणी होत आहे. त्यामुळे कर्जतचं टुरिझम जे आहे हे त्या ठिकाणी मोठ्या झपाट्याने वाढणार आहे. त्यामुळे ह्या सगळे प्रोजेक्ट कर्जतमध्ये येत असताना स्थानिक माझ्या शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो राज्य सरकारच्या माध्यमातून पहिला सोडवला गेला पाहिजे. शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे, तरच त्या जमिनी त्या ठिकाणी धरणासाठी दिल्या जातील, अशी ठाम भूमिका मी मुख्यमंत्र्यांकडे त्या ठिकाणी मांडलेली आहे. शिवाय या सगळ्या तालुक्यातना हा भौगोलिक रचना ह्या कर्जत तालुक्याची आपण पाहता सगळे आता मोरबा धरण असेल ते आपल्या खालापूरमध्ये आहे. कोंढाणा नव्याने धरण सिडकोसाठी या ठिकाणी होत आहे. पोशीर धरण होत आहे. शिलार धरण होत आहे. मग आमच्या तालुक्यातला पाणी प्रश्न जो आहे तो जलजीवन मिशनच्या योजनेतून आता जे काही फंड आतापर्यंत मिळालेले नाही आहेत हे सारे पैसे आता आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तशी मागणी केलेली आहे की जवळजवळ 2-1 हजार कोटी रुपये तुम्ही या तालुक्यासाठी या ठिकाणी मतदारसंघासाठी द्या आणि जी आमची पाणी योजना आहे, ज्या पाणी योजना आहेत त्या सर्व पाणी योजना आम्हाला पूर्ण करायच्या आहेत. यासाठी आपण निधी उपलब्ध करून द्या. कारण संपूर्ण महाराष्ट्राला सगळ्या उपनगरांना पाणी पाजण्याचं काम जर माझा मतदारसंघ, माझा तालुका कर्जत जर करत असेल तर कर्जतच्या लोकांना पहिलं पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे. ही भूमिका त्या ठिकाणी आपण घेतलेली आहे. शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न पहिले सोडवले गेले पाहिजेत, तरच धरणासाठी जागा त्या ठिकाणी दिली जाईल. अन्यथा त्या ठिकाणी संघर्ष करायला आम्ही सगळेजण तयार आहोत. त्यामुळे सरकार या गोष्टीवर या हिवाळी अधिवेशनामध्ये हा प्रश्न सोडवणार आहे असा शब्द त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर बसून हा प्रश्न पहिला मार्गी लावू आणि मगच हे प्रोजेक्ट कर्जतमध्ये त्या ठिकाणी आणता येईल. आता आपण पाहताय की टोरंटसारखा प्रोजेक्ट कर्जतमध्ये या ठिकाणी होत आहे. त्यानंतर टाटा प्रोजेक्ट त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. असे आता अनेक प्रोजेक्ट कर्जतमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. कारण कर्जतचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते पहिल्या टर्ममध्ये आपण पूर्ण केले. सगळे रस्ते, मेन रस्ते जे आहेत ते काँक्रिटीकरण झालेले आहेत. त्यामुळे कर्जतकडे आता पाहण्याचा दृष्टिकोन एक पर्यटन असणारा तालुका म्हणून पाहिलं जातं आणि मोठ्या प्रमाणात पर्यटक कर्जतमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. माथेरान असेल, कर्जत असेल, मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत आणि या पर्यटकांच्याच माध्यमातून त्या ठिकाणी स्थानिकांना रोजगाराची संधी मोठी उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे माझे सगळे स्थानिक लोक आता या ठिकाणी खुश आहेत. सगळ्यांना स्थानिकांना गावोगावी त्या ठिकाणी फार्म हाऊस असेल, रिसॉर्ट असेल, याच ठिकाणी स्थानिकांना रोजगार त्या ठिकाणी मिळत आहे आणि या माध्यमातून स्थानिकांचा प्रश्न रोजगाराचा या ठिकाणी पुढील काळामध्ये सुद्धा मोठमोठे प्रोजेक्ट आणून सगळे प्रश्न या ठिकाणी स्थानिकांचे सोडवले जातील अशा पद्धतीचं विजन ठेवून टुरिझमला आम्ही प्राधान्य या ठिकाणी या तालुक्याला दिलेलं आहे. त्यामुळे एक चांगला विकास
एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट या मतदारसंघाची व्हावी, या तालुक्याची व्हावी, या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. नक्कीच आमदार साहेब, भरत शेठ आता हक्काचे पालकमंत्री झालेले आहेत. मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, सुनेत्रा वहिनी असतील, यांच्या माध्यमातून मतदारसंघाचा अशीच भरभराट आपण करत राहाल अशा शुभेच्छा देतो. आणि आपण चर्चासत्रासाठी